वरळीमध्ये ठाकरेंची सेना आक्रमक झालेली आहे। भारतीय जनता पक्षाने ठाकरेंच्या सेनेमध्ये राडा झाला। कामगार युनियनवरून हा वाद उफाळून आलेला आहे। वरळीमधील हॉटेलमध्ये अनधिकृतपणे युनियन स्थापन केल्याचा ठाकरेंच्या सेनेने आरोप केलेला आहे। ठाकरेंच्या सेनेने भारतीय जनता पक्षावर आरोप केला, त्यानंतर ठाकरेंची सेना आणि भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। भाजप आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये हा राडा झाल्याचं पाहायला मिळतंय, तर ठाकरेंच्या सेनेने अनेक गंभीर आरोप देखील आता भारतीय जनता पक्षावर केलेले आहेत। तर आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव जोडले जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। स्वप्नील, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते यांच्यामध्ये राडा झालेला आहे जोरदार। शुभम, नक्कीच आपण बघितलं तर सांताक्रूजच्या हॉटेल तर आता वरळीतील सेंट ट्रेस हॉटेलमध्ये ठाकरेंचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळतं। राष्ट्रीय एकजूट कामगार सेना जी आहे, या कामगार सेनेचा फलक लावण्यात येणार होता आणि याचा विरोध भारतीय कामगार सेना जी ठाकरे गटाच्या जी सेना आहे त्यांच्या हा विरोध करण्यात आला। या दरम्यान मोठा राडा आपल्याला पाहायला मिळाला। एकीकडे ठाकरेंच्या सेनेची कामगार सेना या हॉटेलमध्ये कार्यरत असताना दुसरीकडे भाजपकडून राष्ट्रीय एकजूट कामगार सेना ही नवीन कामगार सेना त्या ठिकाणी उदयास आलेली आहे। त्याचा बोर्ड लावण्यात येतोय। काही कर्मचाऱ्यांना कामगारांना धमकावून सदस्य होण्यास भाग पाडलं जात आहे असा आरोप हा कामगार सेनेचा आहे। त्यामुळे या आरोपातूनच जी आपण बघतोय दोन गटामध्ये तणावाचं वातावरण झालं। यावेळेला पोलीस फौजफाटा त्या ठिकाणी तैनात करण्यात आला होता, त्यामुळे लवकरात लवकर हे वातावरण निवळण्यामध्ये यश आलेलं पाहायला मिळते। मात्र सध्या या ठिकाणी भाजप प्रणित जी राष्ट्रीय एकजूट कामगार सेना आहे तिचा बोर्ड लावण्यास ठाकरेंच्या सेनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी विरोध केलेला आहे। ठीक आहे स्वप्नील, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या राड्याच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर हा राडा देखील आपण पाहतोय। शिवसेना महाराष्ट्राची मराठी माणसाची कोणीतरी आम्हाला अंगूर घ्याल, आम्ही सोडणार शिवसेना तेजस ठाकरेची, शिवसेना महाराष्ट्राची मराठी माणसाची कोणीतरी आम्हाला अंगूर घ्याल, आम्ही सोडणार शिवसेनेची भारतीय कामगार सेनेची ही 10 ते 12 वर्षापासूनची इथे युनियन आहे आणि युनियन मान्यताप्राप्त युनियन आहे। माननीय बाळासाहेबांच्या, उद्धवसाहेबांच्या, आदित्य साहेबांच्या माध्यमातून भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंदजी सावंत यांच्या माध्यमातून ही युनियन गेली 10 ते 12 वर्षे इथे कार्यरत आहे। भाजपचे काही लोक इथे प्रयत्न करतात घुसायचा। जर मॅनेजमेंट इथे आम्ही कोर्टातून मान्यता घेतलेली युनियन आहे, आम्ही कायद्याच्या बाहेर काही गोष्टी करत नाही, कायद्याला सोडून गोष्टी करत नाही। आमची 10 वर्षापासून इथे युनियन आहे, कायद्याला धरूनच आम्ही काम करणार। आल्याला आम्ही कायद्याने जाणार, लावाल्यावर आम्ही आमच्या शिवसेना ही आदित्य साहेबाची वळली आहे आणि पक्षप्रमुखांची वळली आहे। मुंबई आमच्या साहेबांची आहे, मुंबईला शिवसेना स्टाईलनीच उत्तर देणार, मग ते कोणी पण असू दे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।